ओके ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. आज आपण ओपन ई रिसोर्सेस बद्दल थोडक्यात तुमच्याशी डिस्कस करणार आहे. हे सगळे रिसोर्सेस तुम्हाला देखील माहित आहेत, परंतु ओपननेसचा जो काही अप्रोच आहे आणि ती जी मुवमेंट आहे त्याच्याबद्दल काही थोड्या गोष्टी डिस्कस करायच्यात. तर मी स्क्रीन शेअर करतो. तर आज आपण ओपन ऍक्सेस ई रिसोर्सेस बद्दल स्क्रीन शेअर होते, त्यामुळे दत्ता सर तुम्ही व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल, ओके. म्हणजे बँडविड्थ चांगली मिळेल तुम्हाला. तर स्क्रीन शेअरिंग झालेलं नाही अजून. एकदा स्टॉप करा, स्टॉप शेअरिंग आणि पुन्हा चालू करा. झाली का आता सर स्क्रीन शेअर? नाही, अजून दिसत नाही. स्क्रीन दिसते आता आपल्याला? नाही अजून. आता पुन्हा शेअर करा. ओके, दिसतीये सर. हॅलो, हो दिसतीये. दिसतीये प्रदीप सर. हो दिसतीये, स्क्रीन दिसतीये. आता नाही दिसत आहे. एक मिनिट. करूया चालू. झाली का शेअर सर? नाही अजून. म्हणजे कसं कळणार मला ते? मी तर एक डिव्हाइस बंदच केला आता. ओके. लिव्हच केलं त्याच्यावर. नाही, स्क्रीन नाही दिसत आहे अजून. तुम्ही आधी काय करा, तुमची पॉवर पॉइंट दाखवणार आहे ना, पॉवर पॉइंट आधी ओपन करून ठेवा. ओके, आणि मग शेअर स्क्रीन करा. ओपनच करून ठेवलेली आहे. ओके, आता पुन्हा करा शेअरिंग. ओके, दिसतीये आता. येस, थँक्यू. तर आज आपण ओपन ऍक्सेस ई रिसोर्सेस बद्दल बोलणार आहे. ई रिसोर्सेस ओपन आहेत आणि त्यांचा ऍक्सेस मिळतो. त्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेसचा सगळ्यात मोठा वाटा ओपनली अवेलेबल रिसोर्सेस मध्ये आहे.
आपण बरेचशा PDF बुक्स शेअर करतो की जे इलिगल आहे, पण हा जो ऍक्सेस वाढत चाललाय त्याच्या पाठीमागे एक ओपन ऍक्सेस मुवमेंट आहे आणि त्याच्याबद्दल देखील मी चर्चा करणार आहे यानंतर पुढे. मार्क ट्वेनने असं म्हटलंय की जो व्यक्ती वाचत नाही, अ पर्सन हु विल नॉट रीड हॅज नो ऍडव्हान्टेज ओव्हर द वन हु कॅनॉट रीड. तर जसं गुगल स्कॉलरवर म्हटलं जातं की वी आर स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ द जायंट्स. तर आपण आपल्या आधीच्या फोर फादर्सनी किंवा ज्यांनी नॉलेज स्टोअर करून ठेवले त्यांचं नॉलेज जर यूज केलं नाही तर मग आपण फर्दर रिसर्च कसा करू शकेल. तर त्यासाठी आपल्याला आधीच्या नॉलेज जे स्टोअर केले ते त्यांनी आपल्यासाठी पास ऑन केलेलं आहे आणि ते पास ऑन केलेलं नॉलेज आपण यूज केलं तर आपण त्यांच्या शोल्डरवर उभे राहून फर्दर रिसर्च करू शकतो. या अनुषंगाने रीडिंग हे अत्यंत महत्वाचं असल्याचं मार्क ट्वेन यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ जर चाकाचा शोध लागला नसता किंवा तो शेअर केला नसता, पास ऑन केला नसता तर आपण आज कुठे असतो. म्हणजे चाक ह्या एका गोष्टीचा जर वापर केला नाही तर वी कॅन इमॅजिन द वर्ल्ड. अकॉर्डिंगली मी ओपन ऍक्सेस बद्दल पुढे माझं कंटेंट आहे आजचं की वाय ओपन रिसोर्सेस. तर ओपन रिसोर्सेस हे ओपनली का अवेलेबल केले गेले याच्यापेक्षा मला असा प्रश्न पडतो की इन्फॉर्मेशन रिसोर्सेसला रिस्ट्रिक्शन का आहे. वाय देअर शुड बी रिस्ट्रिक्शन फॉर द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन ही नेहमीच ओपनच असली पाहिजे अशा प्रकारचा एक मतप्रवाह आता यायला लागलेला आहे. त्याच्यानंतर ओपन ऍक्सेसचे विविध प्रकार ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे. त्या ओपन ऍक्सेस मध्ये अनेक शेड्स आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये परत अजून शेड्स आहेत. इन्फॉर्मेशन कंटेंट मध्ये देखील आहेत. ओपन ऍक्सेसचे ई रिसोर्सेसचे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची काही यादी केलेली आहे आपण. ते त्याचं कोणत्या कोणत्या विषयांसाठी किती रिसोर्सेस ओपन केलेले आहेत आणि किती रेप्युटेड जर्नल्सनी किंवा रेप्युटेड डेटाबेसनी त्या ओपन मुवमेंट मध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि त्याच्या पाठीमागची एक स्टोरी देखील मी तुम्हाला सांगणार आहे की हे ओपन करण्यापाठीमागे आणि ओपन कंटेंट असावं अशा प्रकारे एक बंड झालेलं आहे याच्यावर. त्यानंतर सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्म बद्दल मी बोलणार आहे आणि कोलॅबोरेशन आणि अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साइट्स लाईक अकॅडमिया अँड रिसर्च गेट याबद्दल देखील ओझरता आढावा मी घेणार आहे. तर व्हाय ओपन ई रिसोर्सेस. तर प्रत्येक जण रिसर्च करत असतो आणि त्याच्यासाठी रिसोर्सेस असले पाहिजे. जसं गुगल स्कॉलर म्हणतं किंवा कोणीतरी समबडी हॅज टोल्ड की वी आर स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ द जायंट्स. तसं प्रत्येक जण रिसर्च करू शकतो बट everyone cannot afford the paid resources. Still he is deserving to be part of the research. That's why open e-resources are important. Research will be facilitated because of the open content. Your content will get increased readership and it will reach to the wider audience if it is made open. You have an impact on science, society and culture. Obviously, if you will conduct research, if you will give something output from your research, then it will impact on society and science also, culture also. And author will also get free distribution and availability services because of your open because you are making your content open. तर टाइप्स ऑफ ओपन ऍक्सेस मध्ये मी काही गोष्टी तशा खूप शेड्स आहेत ओपन ऍक्सेस मध्ये, पण मी काही 2-3 निवडक शेड्स त्याच्यातल्या तुमच्याशी डिस्कस करतो की बिकॉज ऑफ क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स you can use the content, copy it, distribute it, build upon it, remix it within the boundaries of copyright law. हे एक स्टँडर्डाइज्ड कॉपीराइट परमिशन देणारं लायसन्स आहे की ऑथर स्वतः माझं कंटेंट तुम्ही वापरू शकता अशी. अँड अल्टिमेटली इट बिकम्स इन पब्लिक डोमेन. फॉर एक्झाम्पल विकिपीडिया. whenever
तुम्ही कोणतंही आर्टिकल विकिपीडियावर पोस्ट करायला जाल त्यावेळी यू हॅव टू ऍग्री विथ द क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स, देन ओनली यू कॅन पब्लिश इट ऑन विकिपीडिया. इवन अन इमेज ऑल्सो, एखादा फोटो जरी अपलोड करायचा असला तरी इट विल आस्क फॉर क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स, देन ओनली इट विल गो फर्दर. तर ही ओपन ऍक्सेस मधली सगळ्यात ब्रॉडर लेवलची म्हणजे ओपन ऍक्सेस देण्यासाठीची किंवा लोकांना ऍक्सेस देण्यासाठीची पब्लिक डोमेन ही ब्रॉडर ओपन ऍक्सेस देणारी कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर द कंटेंट यू कॅन मेक ओपन इज कॉपीराइट रजिस्टर्ड बट एक्सपायर्ड. ज्या कंटेंटचा कॉपीराइट एक्सपायर झाले दिस कंटेंट कॅन ओनली बी मेड ओपन. त्यानंतर ओपन सोर्स वर्सेस ओपन ऍक्सेस. तर प्रदीप सर सांगू शकतील की सोर्स, ओपन सोर्स आणि ओपन ऍक्सेस ह्यामधली देखील शेड आहे की ओपन ऍक्सेस जे आहे ते तुम्ही यू कॅन व्ह्यू ओनली अँड यू कॅन यूज ओनली, बट ओपन सोर्स इज दॅट वन वेअर you can edit the sources and you can modify it. This term is applicable for softwares mainly. Sometimes authors agree on the license that the content has open access, but the creators do retain their copyrights. And likewise there are much more shades in open access. For this I have given the link OKFN, Open Knowledge Foundation. तर याच्यावर सर्व देशांच्या वेगवेगळ्या कॉन्फिडेन्शियल माहिती असतात किंवा वेगवेगळ्या फायनान्शियल माहिती. तर कोणत्या माहितीला कुणी रिस्ट्रिक्ट केले, कोणत्या देशामध्ये किती माहिती ओपनली अवेलेबल आहे, तर हे ह्या साईटवर पाहायला मिळेल. मला शंका वाटते की मी लिंकवर गेल्यानंतर परत स्क्रीन जाते कदाचित, कारण ती साईट दाखवायची असेल तर तुम्हाला शेअर करायला लागेल पण पुन्हा एकदा. दिसते का साईट आता? हा दिसते. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तैवान गव्हर्नमेंट बजेट, they have made all the budget open and there are shades of openness. Where there is green, total green, it is totally open. Where there is red, it is partially open. तर partially तर नेमकं काय partially open आहे, तर इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसतं फॉर एक्झाम्पल इंडिया. याच्यामध्ये ओपननेसच्या शेड्स त्यांनी दाखवलेले आहे. हा या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला दिसत असेल अक्षर थोडी छोटी आहेत, मी झूम करतो का. तर त्याच्यामध्ये किती शेड्स आहेत, गव्हर्नमेंट बजेट इन कोलंबिया, तर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण ग्रीन आहे. ज्यावेळी पूर्ण ग्रीन असेल त्यावेळी त्याच्यामध्ये किती ओपन लिबर्टी दिली आहे. इट इज ओपनली लायसन्स्ड, एनीबडी कॅन यूज इट. इट इज अन ओपन अँड मशीन रिडेबल फॉर्मॅट. इट इज इन अन ओपन अँड मशीन रिडेबल फॉर्मॅट. इट इज डाउनलोडेबल ऍट वन्स, तिथं कंडिशन टाकली ऍट वन्स. इट इज अप टू डेट, हे अपडेटेड देखील आहे. इट इज पब्लिकली अवेलेबल अँड इट इज अवेलेबल फ्री ऑफ चार्ज, त्याला चार्जेस पण नाही आहेत. देर आर these many shades of openness. It is one of the example. There can be many more examples of the openness. मी आता PPT कडे जातो. Likewise, तर मग या प्रकारे सगळीकडेच ओपननेस, प्रत्येक देशांमध्ये ओपननेसची मुवमेंट चालू झालेली आहे.
सर्व डेटाबेसेस आता ओपननेसकडे वळायला लागलेले आहेत. आणि त्याची एक स्टोरी आहे, एक ट्रॅजेडी पण म्हणता येईल, आणि त्याच्यामुळे आपल्याला झालेला फायदा. तर युval नोआ हरारीच्या होमो ड्यूएस मध्ये JSTOR ह्या डेटाबेसनी त्यावेळी खूप सारं कंटेंट टाकलं होतं, आणि इट वॉज बिहाइंड द वॉल्स, पासवर्ड प्रोटेक्टेड किंवा चार्ज लावले होते. आणि हे एरन स्वॉर्ट्स या अमेरिकन हॅकरला आवडलं नाही, तर त्याने त्याच्यावर रिबेल केलं, सगळं कंटेंट डाउनलोड केलं, आणि ही हॅड मेड दिस कंटेंट ओपन. त्याचा ह्युरेला ओपन ऍक्सेस मॅनिफेस्टो पण अजून देखील वेबसाईटवर आहे, ऍक्सेस केला मी, की त्यांनी सगळा अवेअरनेस क्रिएट केला की वाय देअर द इन्फॉर्मेशन शुड बी रिस्ट्रिक्टेड, सगळ्यांना इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस असलाच पाहिजे असा त्याचा आग्रह. आणि त्याच्यामुळे ही वॉज पनिश्ड अँड आफ्टर ही सुसाईड, त्यांनी आत्महत्या केली. पण त्यानंतर JSTORनी खूप सारे जर्नल्स, जवळपास 53 जर्नल्स आणि 6220 पुस्तकं त्यांनी ओपन ऍक्सेस केलेली आहेत. म्हणजे एरन स्वॉर्ट्सनी जे मागणी केली ती कुठेतरी JSTORला देखील पटली, आणि चांगले चांगले डेटाबेसेस देखील आता पुढे येऊन ओपन ऍक्सेस जर्नल्स पब्लिश करत आहेत. आणि आपण या गोष्टीशी देखील कन्फ्युज होतो की जर हे कंटेंट ओपन आहे तर मग ते सबस्टँडर्ड असेल की काय, किंवा ते व्हेरीफायबल असेल की काय, किंवा म्हणजे ते क्वालिटी कंटेंट असेल की नाही, तर याच्याबद्दल आपण शंका घेतो. पण चांगल्या प्रकारचे जर्नल्स, दर्जेदार जर्नल्स आणि दर्जेदार डेटाबेसेस जर इंडेक्स करत असतील तर ते ओपन कंटेंट देखील दर्जेदार आहे, आणि त्यांचा देखील ओपन कंटेंट करण्याकडे कल आता वाढत चाललेला. तर याच्याबद्दलच युval नोआ हरारीनी पुढे जाऊन म्हटले की इन्फॉर्मेशन वॉन्ट्स टू बी फ्री, इन्फॉर्मेशन इटसेल्फ वॉन्ट्स टू बी फ्री. की जर तुम्ही कुठेतरी फिरायला गेला, तुम्ही 2 मिनिटात फेसबुकवर पोस्ट करणार, यू कॅनॉट रेजिस्ट नॉट टू पोस्ट द फोटोज विदिन 1 or 2 hours. तुम्ही लगेच ते फोटो पोस्ट करणार, तुमची इन्फॉर्मेशन लगेच पोस्ट करणार. इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली वॉन्ट्स टू बी फ्री, असं त्याचं म्हणणं आहे. कारण सगळ्याच गोष्टी ओपन होत चाललेल्या आहेत, आणि जर इन्फॉर्मेशन फ्री झाली नाही तर पुढचा रिसर्च होणार नाही. उदाहरणार्थ आता हे मी डोमेस्टिक उदाहरण दिलं, किंवा पण स्प्रिंगर नेचरने देखील सांगितलेलं आहे की तुमचा रिसर्च डेटा जर ओपन केला नाही, म्हणजे स्प्रिंगर नेचर पण ओपन डेटा करते, जर्नल ओपन करते, किंवा नुसता रिसर्च डेटा किंवा तुमचे फाइंडिंग असतील ते नुसते फाइंडिंग जरी तुम्ही ओपन केले स्टँडर्ड, तुमचा रिसर्च डेटा जर तुम्ही ओपन केला नाही तर हु इज गोइंग टू साईट दिस. तर ते साईट व्हायला पाहिजे, त्याला रिडेबिलिटी मिळायला पाहिजे, त्याला ऍक्सेस मिळायला पाहिजे, देन ओनली द फर्दर रिसर्च कॅन गो फर्दर, पुढचा रिसर्च होईल. तर म्हणून स्प्रिंगरने देखील म्हटलंय की तुमचा डेटा ओपन केला पाहिजे, म्हणजे पुढचा रिसर्च होण्यासाठी तुमचा रिसर्च डेटा वॉन्ट्स टू बी फ्री, तुमची इन्फॉर्मेशन वॉन्ट्स टू बी फ्री. हे आत्ताच्या जगामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी स्प्रिंगरने गेट पब्लिश्ड म्हणून पण आपल्याला सुविधा दिलेली आहे की इफ यू वॉन्ट टू पब्लिश विथ अस यू कॅन पब्लिश ओपनली, यू कॅन ऍग्री टू पब्लिश युअर कंटेंट ओपन. आणि त्याच्यासाठी आर्टिकल पब्लिकेशन चार्जेस स्वतः ऑथरला द्यावे लागतात, अँड देन इट बिकम्स ओपन फॉर द पब्लिक. म्हणजे पीपल आर डोनेटिंग देअर कंटेंट ऍज अ, आणि त्यांची कॉस्ट सुद्धा ते डोनेट करतायत फॉर मेकिंग द कंटेंट ओपन. त्याच्यामध्ये त्यांचा देखील फायदा आहे, दे गेट मोर सायटेशन, दे गेट मोर रिडेबिलिटी इफ इट बिकम्स ओपन. तर ह्याला दुसरा पण पर्याय आहे, पुढे जाऊन मी दाखवणारच आहे, की ग्रीन ओपन ऍक्सेस. यू कॅन पब्लिश युअर कंटेंट अंडर ग्रीन ओपन ऍक्सेस फॅसिलिटी ऑफ द पब्लिशर्स. इट इज गिवन बाय टेलर अँड फ्रान्सिस. मेबी आय विल शो यू फर्दर. तर ग्रीन ओपन ऍक्सेस मध्ये ऑथरला APC आर्टिकल पब्लिकेशन चार्जेस द्यावे लागत नाही, आणि त्याला पब्लिश बी करता येतं ओपनली. अँड
हे सगळं जे काय आहे ओपन ऍक्सेस पब्लिश करताना कुठलेही ग्रीन ऍक्सेस केला किंवा ओपन ऍक्सेस केला तरी देखील हे सगळे रिसोर्सेस हे पीअर रिव्ह्यू देखील होतात. म्हणजे ओपन ऍक्सेस आहे म्हणजे कोणीतरी टाकलं त्याला कोणीच बघितलं नाही असंही नाही. इट इज पीअर रिव्ह्यूड ऑल्सो. कारण ऑफकोर्स इट इज स्प्रिंगर अँड टेलर अँड फ्रान्सिस एवढे मोठे डेटाबेसेस आहेत ते पीअर रिव्ह्यू देखील करतायत आणि लेटिंग द इन्फॉर्मेशन बी फ्री. तर लेट स्टार्ट फ्रॉम द निस्केअर. तर आपण ज्यावेळी म्हणतो की इन्फॉर्मेशन ही रिलायबल आहे की नाही किंवा इन्फॉर्मेशन किती क्वालिटीची आहे तर निस्केअर जर 23 जर्नल्स ऑनलाईन करत असतील आणि आपण युजरला सांगू शकतो की तुम्ही इन्फॉर्मेशनची रिलायबिलिटीसाठी एक छोटासा चेक लावू शकता एक प्रायमरी की ज्यावेळी त्याचा डोमेन .res.in आहे म्हणजे तो रिसर्च इन्स्टिट्यूशन साठी इंडियामध्ये वापरला जाणार .res आहे .gov.in आहे किंवा .edu.in आहे .ac.in आहे अशा प्रकारचे ज्यावेळी डोमेन असतील तर ते व्हॅलिडच असतात आणि त्याच्यावरून ऍक्सेस केलेली इन्फॉर्मेशन ही रिलायबलच असते आणि त्याच्यावर विश्वासच ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारचे म्हणजे अशा प्रकारचा एक स्मॉल चेक रिलायबिलिटीसाठी आपले युजर्स लावू शकतात आणि त्यामध्ये निस्केअर ही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांच्या 23 जर्नल्स एकदम रिलायबल पीअर रिव्ह्यूड अशा प्रकारचे जर्नल्स आपल्याला ऍक्सेसिबल आहे. इंडियन अकॅडमी आता हे 23 जर्नल्स याच्यातले काही जर्नल्स मी ग्रंथालयासाठी ऍक्सेस करत होतो सबस्क्राईब करत होतो. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस मधले 13 जर्नल्स पैकी काही जर्नल सबस्क्राईब करत होतो पण देर इज नो नीड टू सबस्क्राईब द जर्नल्स फ्रॉम निस्केअर अँड इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स कारण हे सगळे ओपनली अवेलेबल आहे. त्याच्याऐवजी आपण दुसरे जर्नल सबस्क्राईब करू शकतो. तर हे 13 जर्नल्स देखील आहेत सायन्ससाठी. त्यानंतर कृषी कोश हा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ई-कल्प नावाचं एक ऍप आहे की त्याच्यावर तुम्हाला क्वेरीज टाकता येतात. मी कसं जास्त उत्पन्न घेऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टी ई-कल्प ऍप मधून ते आयसीएआरनी डेव्हलप केलेलं आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आपण आपल्या सगळ्यांना याच्यातले बरेचसे सगळे रिसोर्सेस माहीतच आहेत पण त्यातूनही मला एक सांगायचं की याच्यामध्ये 2 लाख ऑडिओ बुक्स आहेत. आपल्याला लायब्ररीजला युजीसी कडून एआयसीटी कडून या सगळ्यांकडून आपल्याला सांगितलं जातं विद्यापीठाकडून सांगितलं जातं की देर शुड बी ऍक्सेसिबल कंटेंट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड किंवा ह्या लोकांसाठी ऍक्सेसिबल कंटेंट पाहिजे फिजिकली हँडिकॅप साठी. तर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचे 2 लाख ऑडिओ बुक्स हे देखील आपण आपल्या लायब्ररीमध्ये लिंक करू शकता. जसं नायकवडी सरांनी खूप सुंदर रिसोर्सेसची वेबसाईट बनवलेली आहे. लोकांपर्यंत हे रिसोर्सेस पोहोचवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण पोर्टल बनवलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील. टेड टॉक्स याच्यावर खूप तुमच्या क्युरिओसिटी इन्क्रीज करणाऱ्या गोष्टी याच्यावर मिळतील तुम्हाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलच्या अनेक सरप्राइझिंग गोष्टी याच्यावर आहेत. शाहरुख खानचा एक शो झाला होता टीव्हीवर मागे तर म्हणजे व्हर्च्युअली तुमच्या समोर माणूस कुठला उभा करता येतो. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा क्युरिओसिटी स्टर करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी याच्यावर टॉक्स आहेत. You can attend the conferences and events organized by TED Talks. You can organize the conferences and events under the banner of TED. TEDच्या माध्यमातून तुम्ही इथं ऑर्गनाईज करू शकता. तुम्ही स्वतः पार्टिसिपेट होऊ शकता. अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी TEDवर करता येतात. उदाहरणार्थ प्रदीप सरांना जे बऱ्याच साऱ्या टेक्नॉलॉजीतल्या क्युरिओसिटीज साठी ही खूप छान वेबसाईट आहे. डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स. तर डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्सला म्हणजे हे सगळे ओपन ऍक्सेस
जरी असले आपण म्हणतो की हे फ्री आहेत, पण ते फ्री नाही आहेत. समबडी इज पेइंग फॉर दिस. तर SCOAS हे जे आहे ते फंड रेझिंग करतं हे ओपन कंटेंट करण्यासाठीच, आणि SCOAS नी DOAB साठी 2 नंबर च फंडिंग त्यांना अलॉट केलेले आहे. म्हणजे SCOAS इज कलेक्टिंग फंडिंग फॉर ओपन मुवमेंट, अँड SCOAS नी त्यांच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं, कारण ही एवढी मोठी इनिशिएटिव्ह असल्यामुळे DOAB वर 4 डेटाबेसेसला इंडेक्स केलेले, OAPEN ओपन एडिशन, CNRS आणि एक्स मर्सेल युनिव्हर्सिटी. या सगळ्यांच्या ई बुक्स त्या ठिकाणी मिळतात. तर हे सगळे फ्रीली अवेलेबल आहेत आणि समबडी इज पेइंग फॉर दिस. त्यामुळं म्हणजे आपण ते काय होतंय, एक ह्युमन मेंटॅलिटी, आता मी सायकोलॉजी बद्दल याच्याबद्दल बोलतो की आपण कंटेंट ओपन केले, त्या कंटेंटचा वापर करून पुढे रिसर्च पण झाला पाहिजे फॉर द बेनिफिट ऑफ द ह्युमन काइंड, फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ द सोसायटी अँड वर्ल्ड. तर हे करत असताना आपण वी डोंट व्हॅल्यू व्हॉट इज ऑफर्ड फ्री ऑफ कॉस्ट. जे फ्री मिळतं त्याची आपण किंमत करत नाही, व्हॅल्यू करत नाही, आणि म्हणून त्याचा ऍक्सेस पण तेवढा होत नाही. कारण उदाहरणार्थ आपण जिमला पैसे भरले तर मग नियमित व्यायाम करतो, आणि मग जर फ्री जर जिम मिळाली तर मग आपण करेलच असं नाही, किंवा म्हणजे मग आपण टंगळमंगळ करतो. तर ह्या बाबतीमध्ये देखील तसंच होते की वी डोंट व्हॅल्यू द फ्री. तर we should learn to value the free, because somebody is paying for this, somebody is hosting this website, somebody is donating for this website, आणि हे सगळं आपल्यासाठी ओपन करतायत. तर आपण हे नॉलेज जे पास केलेले आधीच्या लोकांनी ते आपण घेतलं पाहिजे, आणि आपल्यावर पण जबाबदारी आहे की आपल्याला ते नॉलेज पास ऑन करायचंय. OAPEN ह्याच्यावर देखील जवळपास 5000 ओपन ऍक्सेस बुक्स आहेत, आणि जे DOAB नी पण इंडेक्स केले ते पब्लिशर्सला, लायब्ररीला यांना देखील सर्व करतात. तुम्ही तुमचं कंटेंट तिथं होस्ट करू शकता. पब्लिशर्सला ते आवाहन करतात काही पब्लिश करण्यासाठी, आणि ते पब्लिशरला अट घालतात की युअर कंटेंट विल बी ओपन वन्स इट विल, म्हणजे तुम्ही जर आम्हाला जर ओपन कंटेंट देणार असाल, एखादा पब्लिशर जर त्याचं बुक ओपनला सबमिट करत असेल, तर त्या पब्लिशरला ती अट आहे की त्यांनी त्या टर्म्स अँड कंडिशनला ऍग्री व्हायचंय की ओपनवर ते पुस्तक फ्रीली अवेलेबल केलं जाईल, आणि त्याला त्या पब्लिशरचं काही ऑब्जेक्शन नसणार आहे. इथं देखील दिलंय SCOAS सपोर्ट्स ओपन अँड DOAB. तर त्यांनी जे कलेक्ट केलेलं डोनेशन आहे ते DOAB ला देखील मिळतं. इंटरनेट आर्काइव्ह, म्यूट कुठून तरी आवाज येतो. इंटरनेट आर्काइव्ह ही खूपच मोठी वेबसाईट आहे. त्याच्यावर जवळपास 25 मिलियन बुक्स आहेत, म्हणजे 250 लाख इफ आय एम नॉट रॉंग. तर एवढे पुस्तकं आहेत, आणि त्याच्यावर मी डॉक्टर SR रंगनाथन सर्च केलं तर त्यांची 20-25 पुस्तकं आली तिथे. म्हणजे खूप दुर्मिळ पुस्तकं देखील याच्यावर मिळू शकतात, कारण जर 25 मिलियन पुस्तकं आहेत तर त्याच्यात दुर्मिळातली दुर्मिळ पुस्तकं याच्यावर मिळण्याचे खूप चान्सेस आहेत. तर मी जास्त एक्सप्लोर केलं नाही, पण डॉक्टर SR रंगनाथन यांची पुस्तकं सर्च करण्याचा प्रयत्न केला, आणि खूप जुनी पुस्तकं त्याच्यावर आहेत. ओपन एडिशन हे देखील DOAB नी लिंक केलेलं आहे. त्याच्यावर देखील जवळपास 10,000 पुस्तकं आहेत, 534 जर्नल्स आहेत, ब्लॉग्स देखील इंडेक्स केलेले आहेत, आणि इव्हेंट्स देखील केले. EPG पाठशाला हे PG च्या लोकांसाठीचं कोर्स मटेरियल आहे. जसं आपण पुणे विद्यापीठात रिपॉझिटरी केली आहे त्या पद्धतीने त्याच्यावर तशी ई कंटेंटची रिपॉझिटरी आहे. टेक्स्ट मॉड्यूल्स आहेत, व्हिडिओ मॉड्यूल्स आहेत, आणि जवळपास 64 सब्जेक्ट्स इंडेक्स केलेले आहेत.
SPPU ही कंटेंटची रिपॉझिटरी आपल्या रिपॉझिटरीची ही लिंक आहे. तर याच्यावर आपण सगळेजण वापरतच आहोत. जवळपास आता 2,500 ई कंटेंट याच्यावर देखील झालेला आहे आणि अबोव 60,000 हिट्स आपल्याला मिळालेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू सगळ्या ई कंटेंट कोऑर्डिनेटर. ई शोध सिंधू याच्यावर 10,000 पेक्षा जास्त ई जर्नल्स आहेत, पण हे विद्यापीठाच्या लिस्ट मधून मिळतं. आता काही जर्नल्स फ्री ऑफ कॉस्ट ओपनली अवेलेबल केलेले आहेत. कदाचित कोविड-19 मुळे केलेले असतील, त्यामुळे मला त्याचा ऍक्सेस मिळाला काही जर्नल्सचा. फ्री रिसोर्सेस फ्रॉम पब्लिशर्स इथं ग्रीन मध्ये दाखवले बघा. ऑफ कॅम्पस रिमोट ऍक्सेस टू ऑनलाईन रिसोर्सेस. आणि कोविड-19च्या ह्या क्रायसिस मध्ये त्यांनी काही जर्नल्स ओपन देखील केलेले आहेत. विद्वान आपल्याला माहितीच असेल की इन्फ्लिपनेटनी केलेली एक डिरेक्टरी आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमधले एक्सपर्ट्सचे प्रोफाईल्स मिळतात, सायंटिस्टचे, रिसर्चरचे, सब्जेक्ट एक्सपर्टचे, की जेणेकरून तुम्ही एखाद्या विषयाबद्दल मार्गदर्शनासाठी तज्ञ मार्गदर्शकाची निवड याच्यातून तुम्ही करू शकाल. आणि अशा प्रकारचे अनेक प्रोफाईल्स याच्यावर टाकलेले आहेत. आणि याच्यावर दुसरी महत्वाची गोष्ट, आपण सुद्धा स्वतःला एक रिसोर्स म्हणून त्याच्यावर आपलं प्रोफाईल अपलोड करू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या म्हणजे कोलॅबोरेटिव्ह गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला व्हिजिबिलिटी मिळते आणि आपल्याला ऍक्सेस मिळतो आणि रिसर्चरचा देखील ऍक्सेस मिळतो. इट इज वन काइंड ऑफ रिसर्च इकोसिस्टीम. मॅक मध्ये विचारला जातो प्रश्न की रिसर्च इकोसिस्टीम आहे का तुमच्याकडे. तर तुमच्याकडे रिसर्च पब्लिश करण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे, तुमच्या रिसर्चरचा डेटा इझिली अवेलेबल पाहिजे, तुमचे रिसर्चर दुसऱ्यांना सर्च करता आले पाहिजे. तर अशी जी इकोसिस्टीम, जे पर्यावरणाच्या इकोसिस्टीमला जसं आपण म्हणतो की सगळ्या अन्न साखळी असते, त्याप्रमाणे रिसर्च देखील, रिसर्च इज अ सायकल, ऑल ऑफ अस नो. तर हे रिसर्च सायकल रोटेटिंग ठेवण्यासाठी अशा प्रकारची रिसर्च इकोसिस्टीम असणं गरजेचं आहे आणि विद्वान इज पार्ट ऑफ दॅट. साऊदर्न कनेक्टिकट स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये देखील ऑडिओ व्हिडिओ कंटेंट आहे. तर ऑडिओ व्हिडिओ दिसलं की माझ्या लगेच लक्षात येतं की ते ऍक्सेसिबल लायब्ररी मध्ये आपल्याला बसवता येईल का, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि यावर विद्यापीठाने देखील एक वर्कशॉप घेतलं होतं, बुक शेअर वगैरे. बुक शेअर वर आपण रिसोर्सेस करू शकतो आणि त्याच्यावर देखील आपण ट्रेनिंग या वेबिनारच्या माध्यमातून भविष्यकाळात करायला हवं. टीचिंग मटेरियल्स आहेत, स्लाइड्स आहेत, ट्युटोरियल्स आहेत, ग्राफिक्स आहेत, बुक्स, जर्नल्स तर आहेतच. हा, आणि यांनी देखील आवाहन केलंय, वन कॅन पब्लिश हिअर टू वाइडन द ऍक्सेस. तर तुमचा ऍक्सेस वाईड करण्यासाठी किंवा दुसऱ्याला ऍक्सेसिबल होण्यासाठी किंवा त्याला सायटेशन मिळण्यासाठी, तुम्ही विजिबल होण्यासाठी तुम्ही इथं पब्लिश करू शकता. त्यांनी त्याच्यासाठी एक वाक्य वापरले की जर एज्युकेटर्स हे सगळं ऍक्सेसिबल कंटेंट बनवत आहेत तर पब्लिशरला पण देखील खर्च आहे, ठीक आहे, पण त्यांनी त्या माध्यमातून एज्युकेटर्स कंटेंट बनवत आहेत आणि एज्युकेटर साठीच बनवत आहेत, तर मग ते आपण सगळ्यांसाठी ओपन करूया, अशा पद्धतीची ही त्यांनी देखील मुवमेंट चालू केलेली आहे. फॉर एज्युकेटर्स, बाय एज्युकेटर्स, फॉर एज्युकेटर्स, अशा पद्धतीने आपण त्यांना जॉईन होऊ शकता आणि दे आर अपीलिंग टू पब्लिश देअर ऑल्सो. ऑक्सफर्ड ओपन आपण बघू शकता की बरेचशा रेप्युटेड जर्नल्स, रेप्युटेड डेटाबेसेसनी आपलं कंटेंट ओपन करण्यासाठी एक स्वतंत्र पेज बनवले त्यांनी. स्प्रिंगर ओपन, ऑक्सफर्ड ओपन, टेलर अँड फ्रान्सिस ओपन, they are making partially the information partially open.
ते सगळंच ओपन का करू शकत नाही, कारण त्यांना होस्टिंगचे चार्जेस आहेत, त्यांना पीअर रिव्ह्यू करायचा असेल तर त्या रिव्ह्यूअरचे चार्जेस देत असतात. दे आर इन्व्हेस्टिंग, आणि ज्यावेळी त्यांना डोनेशन मिळतील त्यावेळी ते पार्शियली ओपननेस अजूनही वाईडन करू शकतात, ब्रॉडन करू शकतात ते ओपन कंटेंट, आणि भविष्यात आपण होप करू शकतो जास्तीत जास्त कंटेंट ओपन होईल. पण we should value the free content, we should value whatever comes free. स्प्रिंगर ओपन देखील आहे, स्प्रिंगरने देखील बरंचसं कंटेंट ओपन केलेलं आहे. टेलर अँड फ्रान्सिस वर 168 जर्नल्स ओपनली अवेलेबल आहेत. हिअर यू विल गेट कॉन्ट्रीब्यूट करू शकता तुम्ही, आणि ग्रीन ओपन ऍक्सेस आहे. यू नीड नॉट पे APC, आर्टिकल पब्लिकेशन चार्जेस, तुम्हाला इथे पे करावे लागणार नाही. इथं ग्रीन ओपन ऍक्सेस वापरून तुम्ही टेलर अँड फ्रान्सिस सारख्या रेप्युटेड डेटाबेस मध्ये आपलं आर्टिकल पब्लिश करू शकता, आणि ते रिव्ह्यू होऊन, पीअर रिव्ह्यू होऊनच ते ऍक्सेप्टन्स मिळेल. पण यू नीड नॉट पे APC फॉर मेकिंग युअर आर्टिकल ओपन. तुमचं आर्टिकल ओपन व्हावं असं देखील तुम्हाला वाटत असेल आणि पैसे पण भरायला नको APC, तर यू कॅन ऑप्ट फॉर ग्रीन वे. तर अशी सुविधा. आणि याचा आपल्याला फायदा काय, तर आपलं कंटेंट जास्तीत जास्त रिसर्चर्स, त्या दिवशी देसले सर पण म्हणले की जर आपलं कंटेंट जास्तीत जास्त ओपनली अवेलेबल केलं तर त्याला सायटेशन मिळेल, व्ह्यू मिळतील, आणि मग तर तो सायटेशन इंडेक्स आपला बी वाढेल. जर आपण लाखो रुपये, करोडो रुपये देसले सर म्हटले त्या दिवशी की आपण त्यांच्या पेड रिसोर्सेस मध्ये खर्च करत आहोत, आणि बराचसा पैसा फॉरेन, बरेचसे चलन आपलं फॉरेनला जाते. तर वी कॅन अवॉइड दिस बाय युजिंग सच काइंड ऑफ ओपन सर्व्हिस. तर ओपन ऍक्सेस मुळे काय होतं त्याचं, इट गॅरंटीज, म्हणजे हे टेलर अँड फ्रान्सिसने गॅरंटी दिली आहे, दुसऱ्या सगळ्या ओपन ऍक्सेसचं जनरलाइज नाहीये हे. तर टेलर अँड फ्रान्सिस म्हणतं की टेलर अँड फ्रान्सिस च्या मते की वी गॅरंटी द क्वालिटी अँड इंटिग्रिटी ऑफ वर्क थ्रू आवर peer review. It can influence the peers through well-defined aims and combined with subject-specific marketing. तुमचं स्वतःचं एका रिसर्चर म्हणून तुमचं मार्केटिंग होऊ शकतं, तुमचं कंटेंटचं मार्केटिंग होऊ शकतं. यू कॅन प्रमोट युअर रिसर्च अँड you can get dedicated author services site, measure the impact of work using article level metrics, choose how the work can be reused by others with a range of Creative Commons licenses. Creative Commons license तुम्हाला agree करावं लागतं, and you can quickly share your work and rapidly online publication. ऑनलाईन असल्यामुळे ते रॅपिडली लगेच ऑनलाईन जातं. त्याच्यासाठी पब्लिकेशन होण्यासाठी किंवा प्रिंट पब्लिकेशन मध्ये जो मधला वेळ जातो प्रकाशनाचा, तर तो वेळ या ठिकाणी वाचतो. DOAJ आपण सगळेजण वापरतोच, डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स. तर याच्यावर जवळपास 14,000 जर्नल्स आहेत. ओपन ऍक्सेस थेसिस अँड डिझर्टेशन, इथे देखील तुम्हाला 5 लाख पेक्षा जास्त थेसिस अँड डिझर्टेशन मिळतील. लीगल डेटाबेस आहे, याच्यावर सगळ्या कॉमनवेल्थ कंट्रीजनी सहभाग घेतलेला आहे, आणि याच्यावर लीगल डेटाबेसेस कंटेंट मिळेल. कॉमनवेल्थ कंट्रीजनी पार्टिसिपेट केले. प्रोजेक्ट गटेनबर्ग हा देखील खूप चांगला रिसोर्स आहे. याच्यावर जवळपास 60,000 फ्री बुक्स आहे, आणि कॉपीराइट क्लिअरन्स साठी त्यांनी एक फॉर्म भरून घेतलाय या ठिकाणी. जर तुम्हाला याच्या ठिकाणी
प्रोजेक्ट गटनबर्ग मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल ऍज अ ऑथर, तर त्या ठिकाणी ते कॉपी पीजी ही वेबसाईट आहे. प्रोजेक्ट गटनबर्ग क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स जे आहे दे आर व्हेरीफाईंग थ्रू दिस टीम की हे खरंच पब्लिक डॉमेन कंटेंट आहे का, किंवा तुम्ही जे शेअर करताय ते पब्लिक डॉमेन आहे का, हे ते चेक करतात आणि तरच ते ऍक्सेप्ट करतात प्रोजेक्ट गटनबर्ग. हाय वायरवर केस स्टडीज मिळतील, डेटा शीट्स आहेत, व्हिडिओ इव्हेंट्स, हा देखील खूप मोठा रिसोर्स आहे. ऍग्रिकल्चर सायन्स साठी हा रिसोर्स आहे. लिब्रिवॉक्स हा रिसोर्स नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया, नॅशनल NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाने देखील इंडेक्स केलेला आहे लिब्रिवॉक्स. याच्यावर आपण पब्लिक डॉमेन ऑडिओ बुक्स वापरू शकतो, आणि हे सगळे ऑडिओ बुक्स व्हॉलंटियर्सनी बनवलेले आहेत. आपल्यासारख्या व्हॉलंटियर्सनी ऑडिओ बुक्स रीड करून ते तिथे, पण ते बुक्स पब्लिक डॉमेनच असले पाहिजेत अशी देखील कंडिशन आहे, आणि तेच कंटेंट आपण टाकू शकतो. इट ऍड्स टू द ऍक्सेसिबल कंटेंट. आणि हे अपील पण करतात आपल्याला की यू कॅन जॉईन आवर मुवमेंट ऑल्सो, म्हणजे तुम्ही पण तुमचं पब्लिक डॉमेन मध्ये ऑडिओ बुक्स अपलोड करू शकता. वाईली ओपन ऍक्सेस सुद्धा वाईड रेंज ऑफ जर्नल्सला ओपन ऍक्सेस देतं, आणि ओपन कॉलॅबोरेशन साठी आपल्याला देखील आवाहन करतं. लीगल इन्फॉर्मेशन, आपल्या भारताची लीगल इन्फॉर्मेशन ऑफ इंडिया, म्हणजे कॉमनवेल्थ इंडियाची जी आहे वेगळी, त्यालाच ही लिंक आहे. शोधगंगामध्ये स्पेसिस आहे फ्री बुक्स, ही देखील प्रिंट बुक्स, ऑडिओ बुक्स, पुन्हा इथं ऑडिओ बुक्स देखील आहेत फ्री बुक्सवर. मराठी साहित्य किंवा इतर मिसलेनियस वाचण्यासाठी ई साहित्य आहे, नेट भेट आहे. त्यानंतर इंग्लिश नॉवेल्स, मराठी नॉवेल्स, या दोन्ही सिमिलरच वेबसाईट आहेत, जवळपास सेम स्ट्रक्चर इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी. OpenKnowledge.worldbank.com याच्यावर देखील मोर दॅन 30,000 बुक्स आहेत. कुठेतरी खूप मोठा आवाज येतोय, आवाज कुणीतरी म्यूट करा ना त्यांचा. जागृती घाडे. ठीक आहे. तर एक गोष्ट मला आता आठवली की आपण बुकलेट गाय बद्दल ऐकलं असेल सगळ्यांनी, अमृत देशमुख. तर तो देखील बरेचसे पुस्तकांच्या बद्दल बुक रिव्ह्यूज आपल्याला त्याच्या ऍप मधून देतो. ते देखील एक साहित्यासाठी चांगलं ऍप आहे. सर्टिफिकेशन साठी नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्याला. आपण ऑनलाईन फक्त ट्रेनिंग साठी पण जाऊ शकतो, किंवा सर्टिफिकेशन साठी, बोथ ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन साठी देखील आपण या सगळ्या साइट्स वापरू शकतो. नथिंग कॅन स्टॉप अस फ्रॉम लर्निंग. मूक्स आहेत, EPG पाठशाला, हे सगळे. त्याच्यानंतर आपण ओपननेस बद्दल बोलत आहोत, म्हणून मी अकॅडमिक सोशल नेटवर्किंग वर देखील आपण सगळ्यांनी रजिस्टर झालं पाहिजे, आणि त्याच्यावर जास्तीत जास्त आपल्या प्रोफाईलला, आपल्या पब्लिकेशन्सला, त्या सगळ्याला व्हिजिबिलिटी मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळे रिसोर्सेस किंवा सोशल नेटवर्किंग ऑफ अकॅडमिशियन्स वापरलं पाहिजे. तर त्यासाठी हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत. त्याच्यासाठी यू हॅव इन्स्टिट्यूशनल ईमेल आयडी, म्हणजे उदाहरणार्थ @unipune.ac.in असेल, तर यू विल बी रेकग्नाइज्ड, युअर ॲफिलिएशन विल बी रेकग्नाइज्ड. तर त्यासाठी तुमचा
इन्स्टिट्यूशनल ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. आणि जरी नसला तरी देखील इट कॅन ट्रीट यू ॲज अन इंडिव्हिज्युअल रिसर्चर. तर हे एवढे गुगल स्कॉलर बद्दल मते सरांनी काल छान सेशन घेतलेलंच आहे. तर त्याच्यावर देखील आपण सगळ्यांनी रजिस्टर असलं पाहिजे, आपला रिसर्च ओपन केला पाहिजे आणि आपल्या रिसर्चला विजिबिलिटी पण दिली पाहिजे त्या दोन्ही उद्देशाने. ऑर्किडवर आपल्याला स्वतःचा एक युनिक कोड मिळतो, तर त्याच्यावर पण आपण असलं पाहिजे. लिंक्डइनवर देखील आपण प्रोफेशनल्स नेटवर्क बनवलेला आहेच बऱ्याच लोकांनी. तर हे सगळे अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साईट्सवर अकॅडमिशियन्सनी असलं पाहिजे आणि त्यांनी ह्या ओपन मुवमेंटला एक प्रकारे सपोर्ट केला पाहिजे. academia.edu ह्याच्यावर 122 lakhs लोक आहेत, नाही खूपच आहेत ते. तर एवढे सगळे रिसर्चर्स त्याच्यावर आहेत. यू कॅन स्टार्ट युअर प्रोजेक्ट प्रपोजल फ्रॉम दिस. यू कॅन कोलॅबोरेट विथ अदर अकॅडमिशियन्स थ्रू आउट द वर्ल्ड, आय कॅन से, किंवा विदिन कंट्री. सगळीकडून तुम्ही कोलॅबोरेटिव्ह वर्क करू शकता, तुमचं रिसर्च ओपन करू शकता, तुमच्या रिसर्चला सायटेशन मिळवू शकता. तर त्याच प्रकारे रिसर्च गेटवर देखील आहे. रिसर्च गेटला जसं गुगल स्कॉलरला आपल्याला एक स्कोअर मिळतो, तसा देर इज RG स्कोअर ऑन रिसर्च गेट. म्हणजे तुमच्या कंटेंटला किती सायटेशन मिळाले किंवा तुमचं कंटेंट किती जणांनी तुमचे आर्टिकल्स व्ह्यू केले किंवा रीड केले, याच्या बेसिसवर यू विल गेट RG स्कोअर. 2008 पासून हे चालू आहे आणि अकॅडमी आपण 2008 पासूनच हे दोन्ही प्लॅटफॉर्म चालू आहेत. ऑर्किड स्टँड्स फॉर ओपन रिसर्चर कॉन्ट्रीब्युटर आयडेंटिफिकेशन इनिशिएटिव्ह. तर थॉमस रियुटर्स यांनी ऑर्किड चालू केलं होतं, ऑर्किड इनकॉर्पोरेशन मधून. ह्याच्यावर तुम्हाला देखील एक युनिक कोड मिळतो. तुमचा पूर्ण बायोडेटा किंवा एखाद्या एक्सपर्टचा बायोडेटा जसं विद्वानवर प्लॅटफॉर्म केलेला आहे, त्या प्रकारे इथं देखील तुम्हाला त्या त्या विषयातले एक्सपर्ट, सायंटिस्ट, रिसर्चर्स त्या त्या क्षेत्रातले आपल्याला मार्गदर्शन हवे असेल त्यावेळी आपण शोध याच्यातून देखील शोध घेऊ शकतो की गुगल स्कॉलर इट शोज युअर सायटेशन. मते सरांनी याच्यावर विस्तृत चर्चा देखील केलेलीच आहे. अकॅडमिक ब्लॉग्स देखील आहेत. म्हणजे ओपन कंटेंटला म्हणजे आय कॅनॉट क्लेम दॅट दिस वन इज द रेट्रोस्पेक्टिव्ह कलेक्शन ऑफ द ओपन रिसोर्सेस in the world. There are many. You can explore more than that. तर त्यापैकीच अकॅडमिक ब्लॉग्स आणि फोरम्स आहेत, थेसिस विस्परर आहे, रिसर्च विस्परर आहे, किंवा हे जे आहेत, तर तुम्हाला रिसर्च PhD वर्क करण्यासाठी हाऊ टू राईट अ पेपर, हाऊ टू राईट रिसर्च प्रपोजल, या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हे ब्लॉग्स आहेत. याच्यावर तुम्ही नव्याने प्रश्न विचारू शकता. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यावर मुळातच मिळतील देखील. असे खूप सुंदर थेसिस विस्परर, रिसर्च विस्परर आणि PhD कॉमिक्स, research2action.org हे खूप छान ब्लॉग्स आहेत. आणि अकॅडमिक्स मध्ये अनेक असे ब्लॉग्स आहेत. मॅथमॅटिकल सोसायटीसाठी हा ब्लॉग आहे. ह्युमॅनिटीज साठी हे दोन hcommons.org नावाचा एक ब्लॉग आहे. So what I recommend is that use the right sources or reliable sources, identify them based on the domain, also based on the reputation of the publisher. तर पब्लिशरचं डोमेन काय .gov नसतं, पण स्प्रिंगर पब्लिशर असेल तर इट इज रिलायबल ओनली. आणि we should value, once again I will say, the free content also.
and not to be confused that all that is free is substandard. Try to publish open. You can opt for green open access to avoid paying APC. More participation in open information movement मध्ये आपण केलं पाहिजे. ऍज अ लायब्ररियन वी हॅव टू आपण ती मुवमेंट जास्तीत जास्त पुढे नेली पाहिजे. प्लीज चेक द राईट्स अँड ऑथॉरिटी अँड अकॉर्डिंगली यूज द सोर्स. आता कसं कधी कधी कंटेंट ओपन असतं आणि देर आर शेड्स ऑफ ओपन ऍक्सेस. त्या ठिकाणी त्या ओपननेसला देखील शेड्स आहेत. जर त्या कंटेंटचं तुम्ही मॉडिफाय करून यूज करणार नाही किंवा असं अशा काही टर्म्स इफ इट इज नॉट पब्लिक डॉमेन तर तुम्ही ते त्या पद्धतीने त्यांचे त्या कंटेंटचे राईट्स चेक करूनच त्याचा वापर केला पाहिजे. अकॅडमिक सोशल नेटवर्किंग मध्ये आपल्या सगळ्यांनी जॉईन झालं पाहिजे आणि लर्निंग ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तर आपण सर्टिफिकेशन कोर्सेस वगैरे अशा दिवसांमध्ये सगळ्यांनी केला पाहिजे. दॅट आय रिकमेंड. थँक यू व्हेरी मच. दॅट्स ऑल. जर काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आय एम स्टॉपिंग. हॅलो. एक थोडंसं ऍड करायचं आहे सर प्लीज. हॅलो. हा सर प्लीज. ओपन एक्सेस ईमेल वाली स्क्रीन दिखाई. कौन सी? काय झालं? आपका ईमेल सर. ईमेल का? हाँ हाँ यस यस यस. आई एम शेयरिंग दिस. सर गंदे सर बोलताय का? हा एक 2 मिनिटं फक्त. त्याच्यामध्ये मला ऍड असं करायचं आहे की आपण ओपन ऍक्सेस जेव्हा बोलतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अजून एक डायमेन्शन त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. फेसबुक आपण सगळेच जण वापरतो आहोत आणि या फेसबुकच्या माध्यमातून बराच ओपन ऍक्सेस कंटेंट आपल्याला अवेलेबल त्याच्यामधनं होऊ शकतो. जगभरामध्ये प्रत्येक विषयाच्या असंख्य कम्युनिटीज किंवा ग्रुप्स हे फेसबुकवर अवेलेबल आहेत. त्याला जर आपण लाईक किंवा जॉईन झालो तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे त्या फेसबुकवर कम्युनिटीजमध्ये जे पोस्ट होणारं मटेरियल आहे ते आपल्याला मिळत जाईल आणि जेणेकरून आपण इतरांना आपण ते फॉरवर्ड त्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये आम्ही असं केलेलं आहे. जवळजवळ 40-50 ग्रुप्स वेगवेगळे विषयाचे सबस्क्राईब केलेले आहेत. फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओपन ऍक्सेस आहे आणि असंख्य माहिती रोज त्या ग्रुपवरनं डिसिमिनेट होत असते, आपल्या अकाउंटवर येत असते आणि आपल्याला फक्त ती शेअर करायची असते. अर्थात त्याकरता आपल्या कॉलेजचं लायब्ररीचं जर अकाउंट असेल फेसबुकचं तर ते अधिकाधिक युजरपर्यंत तो कंटेंट जाऊ शकतो. हाही ओपन ऍक्सेसचाच एक वेगळं डायमेन्शन आपल्याला याच्यामधनं मिळू शकतं. फक्त खबरदारी एक घ्यायला लागते त्याच्यामध्ये की तो कम्युनिटी किंवा तो ग्रुप ऑथोराइज आहे की नाही एवढं फक्त आपल्याला थोडंसं आपल्या लेव्हलला चेक करून घ्यायला लागतं. एवढं केलं तरी आपल्याला रोज खूप कंटेंट आपल्याला ओपन ऍक्सेस कंटेंट आपल्याला त्याच्यामधनं मिळू शकतो. एक 2-3 गोष्टी मला याच्यात थोड्या ऍड करायच्या होत्या. सर ते खबरदारी घेताना नेमकं काय खबरदारी घ्यायची? त्याच्यामध्ये फक्त तो ग्रुप जो आहे हा कधी सुरू झालेला आहे आणि त्याच्यामधनं कशा पद्धतीचे कंटेंट ते पाठवतायत. कधी कधी काय होतं आपण एक ग्रुप सुरू करतो, एखादा मेसेज पाठवतो, नंतर 1-2 वर्षाच्या मध्ये आपण काहीच पाठवत नाही. थोडक्यात त्याची रेग्युलरिटी जी आहे ती आपण चेक केली पाहिजे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्याला किती मेंबर्स जॉईन आहेत त्याच्यामध्ये खाली आकडा दिलेला असतो, किती लोकांनी लाईक केलेला आहे किंवा किती मेंबर्स जॉईन आहेत. त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला त्याची रिलायबिलिटी आणि ऑथेंटिसिटी समजू शकते. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. हॅलो. हॅलो सर. हा दत्तात्रय सर, फारच छान आणि सुंदर सगळे रिसोर्सेस तुम्ही आम्हाला सांगितले. फक्त मला थोडंसं ऍड याच्यात असं करायचं होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इन्फॉर्मेशन एक कमोडिटी आहे. कमोडिटी म्हणजे ती ट्रेडेबल कमोडिटी आहे आणि खूप मोठी इकॉनॉमी आहे इन्फॉर्मेशन इकॉनॉमी. आणि मला वाटतं बऱ्याच इकॉनॉमीज ज्या डेव्हलप कंट्रीजच्या इकॉनॉमीज आहेत त्या इन्फॉर्मेशन आणि नॉलेजवर ड्रिव्हन आहेत. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आता एक कोविड-19चं जे हे बनवायचं चाललेलं आहे, अँटी टोड बनवायचं जे रिसर्च चाललाय, त्याच्यात होतं काय की जेव्हा हा रिसर्च चालतो तेव्हा खूप मोठा पैसा त्याच्यात टाकला जातो
आणि ती रेस असते. आणि त्या Yes. रेसमध्ये जो विन करतो तो ते जे त्याने जो शोध लावलेला असतो तो काही तो सहजासहजी सगळ्यांकडे शेअर करत नाही. आणि ते लॉजिकल पण नाही, कारण त्याने त्याच्यात इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून घेणं जास्त गरजेचं आहे, लायब्ररीयन लोकांना खास करून. आपण जेव्हा रिसर्च करतो तेव्हा आपण जे काही शोधून काढतो त्याला पण काहीतरी इकॉनॉमिक व्हॅल्यू असते आणि प्रत्येकाची असते ती. म्हणजे आपले टीचर जेव्हा रिसर्च करतात, जेव्हा CSIR एवढा फंड देतं किंवा UGC एवढा फंड देतं, त्या ते जे आउटकम असतं त्याला काहीतरी व्हॅल्यू असते. आणि ती व्हॅल्यू जी आहे तर ती कुठेतरी आपण आपलं लायब्ररी लोकांनी हे सगळं आपल्या पूर्ण देशभर किंवा आपले जे स्टुडंट्स आहेत, आपले टीचर्स आहेत, त्यांना कायम एज्युकेट करायला पाहिजे त्याच्यात, की बाबा तू रिसर्च करतोय तर तो पब्लिश होण्याआधी तुला त्याच्यात काही पेटंट वगैरे घेता येतं का, त्याचं काही इकॉनॉमिक असं एखादं प्रॉडक्ट डिझाईन करता येतं का, याच्यावर आधी बघ, त्याच्यावर आधी काहीतरी होतं का, आणि नंतरच पब्लिश कर. आधी जर पब्लिश करून दिलं तू तर मग त्याच्यावर पेटंट घेता येत नाही किंवा त्याच्यावर आणखी काही करता येत नाही. आणि आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या कंट्रीमध्ये जो रिसर्च होतो, मॅक्सिमम जर्नल जे आहेत ते पब्लिश होतात ती फॉरेन कंट्रीज मधनं. तर आपण जेव्हा पहिले रिसर्च करून जेव्हा डेटा पाठवतो पब्लिकेशनला, तर तो सगळा डेटा त्यांना अवेलेबल होऊन जातो. आणि तो डेटा अवेलेबल झाल्यानंतर त्याच्यावर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळवून त्याच्यातून बरेच पेटंट घेतले जातात. तर आपल्याला हे जे इन्फॉर्मेशन सर्कल आहे आणि याच्यातून जो आपला देशाचा जो लॉस होतोय तो आपण कसं त्याला कसं डायरेक्शन बदलू कशी शकतो, याच्यावर खरं लायब्ररीयन लोकच जास्त प्रकाश टाकू शकतात. त्यामुळे आपण हे इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक समजून घेणं आणि त्याच्यावर एज्युकेट होणं आणि लोकांना एज्युकेट करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यावर हे जे टॉपिक्स आहेत हे तर आपल्या लायब्ररी सायन्स मध्ये पण त्याचा फारसं नाहीये, त्याच्यावर फारसं डिस्कशन पण होत नाही. आपण फक्त ओपन ऍक्सेस एवढाच एक ऍस्पेक्ट घेऊन चाललोय आतापर्यंत. आणि ओपन पण असं आहे की ते त्याच्यात हा प्रॉब्लेम आहे की आपल्याला हे पण माहित नाही की ओपन मध्ये काय काय शेड्स आहेत. आज दत्तात्रय सरांनी त्याच्यावर थोडं फोकस केला. पण पब्लिश करताना आपण ते ग्रीन पब्लिश करायचं, येलो पब्लिश करायचं, व्हाईट पब्लिश करायचं. व्हाईट पब्लिश केलं तर तुम्हाला, आता माझे 4 आर्टिकल आहेत इंटरनॅशनल जर्नल मध्ये, पण त्याच्यातलं एक पण आर्टिकल मी रिपॉझिटरी मध्ये टाकू शकत नाही, कारण ते व्हाईट पब्लिकेशन्स आहेत. तेच जर मी येलो मध्ये केलं असतं तर मग एका वर्षाने मला रिपॉझिटरी मध्ये टाकता आलं असतं. तर हे जे गोष्टी आहेत हे जर आपण अंडरस्टँड केल्या, शिकून घेतल्या आणि जर हे पास ऑन केलं आपल्या सगळ्या कम्युनिटीमध्ये, एज्युकेशन फील्ड मध्ये, तेव्हा त्याचा काहीतरी इम्पॅक्ट होऊ शकतो. ओके, थँक्यू. खूप छान सर ऍडिशन केलं. हे व्हाईट आणि येलो हे पण वाचनात नव्हतं आलं माझ्या. मला ग्रीन फक्त टेलर अँड फ्रान्सिसचं दिसलं. थँक्यू सर. हॅलो हॅलो. हा, संतोष सर. हा बोला सर. बोलतोय. तर तुम्ही फार छान माहिती दिली, परंतु जे आता कॉपीराईट आहे, तुम्ही स्वतः PPT बनवली, तर माझी एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे सर्वांमार्फत, की जर सर्वांना पाठवली तर प्रत्येक आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना ही माहिती दिली शकते. हा तुमचा कॉपीराईट असल्यामुळे एक रिक्वेस्ट करावं लागतं आपल्याला. सर मी एक सजेशन देऊ का? व्हिडिओ तर बनवलायच आपण. SPPU ची रिपॉझिटरीवर अपलोड करून द्या ना सर. येस 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 सर. ही PPT SPPU वर टाकून देऊ. आणि त्याच्याबरोबर याचा जर प्रदीप सरांनी व्हिडिओ केला असेल तर ती युट्यूब लिंक पण तिथे कुठेतरी टाकू. अजून एक गोष्ट मला ऍड करायची याच्यात, म्हणजे एक आपला जो प्रोजेक्ट आपण त्याच्यावर विचार करतोय की कोलॅबरेटिव्ह वर्क्स, आता होतं काय माहितीये का, मी हे ओपन सोर्सेस वर बरेच वेळा लेक्चर ऐकले पण आहेत आणि बरेच रिसोर्सेस आपल्याला कळतात पण होतं काय, आता हे लेक्चर झालं ना, आपण त्याच्यातले 2-3 लक्षात राहतील, बाकी आपण सगळे विसरून जाऊ. असं खूप वेळा होतं. तर माझं सजेशन असं काय होतं की आपण जर कोलॅबरेटिव्हली हे सगळे रिसोर्सेस एकाच ठिकाणी लिंक करून टाकले, ऍड करून टाकले, म्हणजे सगळे लायब्ररी, आता दत्तात्रय सरांना एक 10-15 मिळाले, नंतर बच्चाव सरांना 4 मिळतील किंवा मला 2 माहिती असतील, असे जर आपण सगळे एकत्र करून टाकले आणि एका ठिकाणी ते अपलोड केले, ते जर सर्चेबल करता आले आणि म्हणजे कंटेंट पण सर्च करता आलं त्याच्यातलं कंबाईन करून, तर तो खूप चांगला प्रोजेक्ट होऊ शकतो. कंबाईन करून. म्हणजे ते कंबाईन करून आणि तो सगळ्या लायब्ररीयन्सला युजफुल होऊ शकतो.
पण याच्यात कसं आहे की याच्यात सगळ्या लायब्ररीने पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. सर मुळातच एकटा लायब्ररियन हे सगळं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड हँडलच करू शकत नाही. लायब्ररियन लोकांनी कोलॅबोरेशन मध्ये काम केलं तरच आपण फ्रुटफुल असं प्रॉडक्ट तयार करू. झालंय माझं. ग्रीन पब्लिकेशन, येलो पब्लिकेशन आणि व्हाईट पब्लिकेशन काय नेमकी कन्सेप्ट आहे? तर बेसले जर सांगता का? हो. ग्रीन म्हणजे काय की पूर्ण ओपन ऍक्सेस असतं. ओपन ऍक्सेस मध्ये काय होतं की मी जर आर्टिकल पब्लिश करायला गेलो, मी एखादं आर्टिकल लिहिलंय आणि मला ओपन ठेवायचंय, सगळ्या पब्लिकला पाहिजे असं, तर त्याच्यासाठी ओपन ऍक्सेस जर्नल्स असतात. ते त्या जर्नल मध्ये जर मी पब्लिश केलं तर ते ओपन पब्लिश होतं आणि ते सगळ्यांना ऍक्सेसेबल असतं. त्याच्यात आता काय झालेलं आहे की काही जर्नल जे ओपन ऍक्सेस जर्नल्स नाहीयेत, पण ते म्हणतात की आम्ही तुमचं आर्टिकल जर तुम्हाला ओपन करायचं असेल, ओपन ऍक्सेस करायचं असेल, तर तुम्ही एक सर्टन अमाऊंट आम्हाला पे करा. त्यानंतर ते तुम्हाला त्याच जर्नलमध्ये ते आर्टिकल ओपन ऍक्सेस असेल. म्हणजे जर्नल हे ओपन नसेल पण आर्टिकल ओपन असेल असं असतं. आणि त्याच्यासाठी खूप मोठे चार्जेस असतात. म्हणजे आता विद्यापीठात आमच्याकडे 2-3 केसेस आल्या, तर त्यांनी साधारणतः 2 लाख 2.5 लाख अशा एक आर्टिकल पब्लिश करण्यासाठी डिमांड केलेले आहे जर्नल मध्ये. म्हणजे चांगलं रेप्युटेड जर्नल असेल ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर 8-10 असा असेल तर. पण ही जनरल अशी प्रोसिजर झालेली आहे, कारण पब्लिशर म्हणतात की आम्हाला पण ते होस्ट करायला आणि ते अपलोड करायला बरेच पैसे लागतात. तर त्यामुळे तुमचं आर्टिकल जर आम्ही ओपन केलं तर आम्हाला त्याच्याकडून काही अर्निंग होणार नाही. जसं दत्तात्रय सरांनी सांगितलं होतं की ते स्प्रिंगर जसं सीपीसी अमाऊंट घेतं, तर ती कन्सेप्ट आहे का सर ती? हा, तीच कन्सेप्ट आहे. काही ओपन ऍक्सेस जर्नल जे असतात ते पण तशी फी घेतात. अच्छा. आणि व्हाईट पब्लिकेशन म्हणजे काय सर? व्हाईट पब्लिकेशन म्हणजे असं की जे आपण डायरेक्ट जर्नलला देऊन टाकतो, सगळे राईट्स त्याच्याकडे चालले जातात. म्हणजे मी आर्टिकल लिहिलं आणि त्यांना पाठवलं, त्यांचा एक फॉर्म आहे तो कन्सेंट फॉर्म माझ्याकडे भरायला, मी कन्सेंट फॉर्म भरून दिला की माझे राईट सगळे ते पब्लिशरला जातात पुढचे. मग मी ते अच्छा, म्हणजे मग नंतर आपण त्या आर्टिकलवर आपला हक्क सांगू शकत नाही. हक्क जातोच आपला, आपण काहीच हक्क सांगू शकत. अच्छा. येलो एक पार्ट असतो, येलो पब्लिकेशन. तर त्याच्यात आपण त्याला कन्सेंट देतो, पण ते असं असतं की आता मी तुला देतोय कन्सेंट, पण 1 वर्षानंतर मी ते आर्टिकल माझ्या रिपॉझिटरी मध्ये टाकेल. म्हणजे ते ओपन करेल रिपॉझिटरी मध्ये. तर त्याला ते येलो मध्ये काही प्रमाणात कॉपीराइट आपल्याकडे असेल. आपल्याकडे 1 वर्ष म्हणजे जेवढा काळाकरिता असेल ते. थोड्या काळाकरता माझं थोडंसं अर्निंग होऊन जाऊ द्या, मग नंतर तुम्ही ओपन करून द्या असं. व्हाईटला कधीच नाही मिळत का परत बॅक? व्हाईटला परत नाही घेता येत ऍक्सेस. थँक्यू सर. मी नितीन चौरे बोलतोय किनवली कॉलेजवरनं. आपण दिलेली माहिती अतिशय उत्तम आणि इन्फॉर्मेटिव्ह होती. आणि मला वाटतं ही ग्रीन कन्सेप्ट, येलो कन्सेप्ट आणि व्हाईट कन्सेप्ट आम्ही पण पहिल्यांदाच ऐकली आणि खूप छान माहिती दिली सर. आपले धन्यवाद. त्याच्यात अजून पण खूप आहे देण्यासारखी. मी एखाद्या वेळेस विचार करतोय की एखादं लेक्चर त्याच्यावरच घ्यावं. हा सर, तुम्ही याच्यावर पण एखादं जर अशा वेगवेगळ्या शेड्स ज्या आहेत त्यावर जर अजून माहिती दिलीत तर आमच्या नवोदित ग्रंथपालांना पण ते आणखी विस्तृतपणे माहिती होईल आणि आम्ही पण ही माहिती आमच्या इतर सहकारी प्राध्यापकांना सांगू शकू की तुम्ही कुठं पब्लिश करायला पाहिजे, कसं पब्लिश करायला पाहिजे. तेच पब्लिकेशन हे फार म्हणजे लायब्ररी लोकांनी जर तो विषय घेतला ना आपल्याकडे, त्याच्यातली खूप जास्त माहिती आपल्याकडे घेऊन घेतली ना, तर बरेच टीचर तुमच्याकडे येतील विचारायला की मी कुठे पब्लिश करून कसं पब्लिश करू. आणि त्यामुळे सर आपल्या ग्रंथपालांची प्रतिमा पण आपल्या ग्रंथालयामध्ये वाढेल. आणि जी नेहमी अशी प्राध्यापकांकडनं बोंब केली जाते की ग्रंथपाल हा नॉन टीचिंगच असतो, तो काही टीचिंग मध्ये नाही, तर ती पण थोडस त्यांचं पाहण्याचा व्ह्यू आपल्याकडे बदलेल. आणि आपण तुम्ही जी माहिती सांगितली की आपण लिहिलेला जो रिसर्च पेपर आहे तो पब्लिश करण्याच्या अगोदर आधी आपण चेक करून घ्यायला पाहिजे की खरंच आपलं वर्क जर चांगलं असेल तर त्याचा आपण पेटेंट घेऊ शकतो का, यापासून आणखी काही इन्फॉर्मेशन मिळू शकतं का. तर तो डाटा इतर विदेशात जाणार नाही आणि त्याचं आपण पेटेंट घेतलं तर नंतर आपल्याला त्यावर हक्क सांगता येईल. जसं आता आधी आपला टर्मरिक आहे, हळदीचं पेटेंट विदेशांनी घेतलं, नंतर आपल्याला लक्षात आलं की किंवा आयुर्वेद आणि पुरातन काळापासून साधू मुनी हे हळद वापरत होते, नंतर आपल्याला त्याच्यासाठी फाईट करावं लागलं. तर ही जागरूकता सुद्धा केलं होतं.
याच्यावर पण म्हणजे आपल्याला आपल्या इन्फॉर्मेशन साठी पण आपल्याला असं काही झगडावं लागणार नाही नंतर, आपण जर व्यवस्थित त्याचं पेटेंटिंग करून घेतलं तर. ते हळदीचं होतं, निंबोनीचं होतं, इव्हन बासमतीचं पेटंट घेऊन ठेवलं होतं युएसने. हे बरेच असे केसेस झालेत आणि बाकीच्या रिपोर्ट होत नाही, आपल्याला कळत नाही. या खूप कळत पण नाही केसेस होत्या म्हणून आपल्याला कळालं. हो, थँक्यू सर, चांगली माहिती दिली. सर या व्हाईट ग्रीन येलो वरती एक छोटस लेक्चर ठेवा ना तुमचं सर. हो मॅडम, पुढच्या वेबिनार मध्ये. कारण कन्सेप्ट खूप छान आहे आणि ती सगळ्यांच्याच उपयोगाची आहे, तर याच्यावरती सर्वांनाच नॉलेज मिळेल तर खूप बरं होईल. ओके मॅम, ओके. थँक्यू सर, थँक्यू. माझं असं म्हणणं आहे, या वेबिनारला लागूनच आपण घेऊया. मोते सर, आवाज नाही येते तुमचं. या वेबिनारला लागूनच घेऊयात का सेशन आपण सरांचं? नाही सर, ते सेपरेटली प्लॅन करू. काय होतंय, बाकी थोड्या दिवस सुट्टी घ्या, 2-3 दिवस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क वरती भरपूर वेळ जातो. आता काय झालं, मागच्या वेबिनारला आपण नंतर जाहीर केलं आपण सर्टिफिकेट देऊ आणि आपले भरपूर हाल झाले. तर आपण सेपरेटली प्लॅन करूया. हो सर, जसं तुमचं शेड्यूल काय असेल त्याप्रमाणे ठरवून तुम्ही प्लॅन करा. हो, नक्कीच. हॅलो, बोला सर. हॅलो सर, आता आपण जे कॉमन प्लॅटफॉर्म वरती सगळ्या पब्लिक डोमेन मधल्या वेबसाईट ठेवायचं बोलत होतो, तसंच आपण जर आपली नॅशनल लायब्ररीची वेबसाईट जर पाहिली तर तिथे सगळ्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेबसाईट, त्यांच्या डिपॉझिटरीची लिंक दिलेली आहे. बरोबर. तशीच आपण आपल्या संघटनेच्या वेबसाईट वरती क्रिएट करू शकतो. अच्छा सर, थोडं सांगा. सर, असे प्रोजेक्ट्स विद्यापीठ लेवलला राबवण्याचा नक्कीच विचार आहे. संघटना हा एक वेगळा पार्ट आहे आणि ग्रुप ऑफ लायब्ररियन्सनी एकत्र येऊन कोलॅबोरेशन वर्क करणे हा वेगळा पार्ट आहे. तर अशा प्रोजेक्ट्स आता आमच्या विचाराधीन आहेतच. जसं की ई कंटेंटचा प्रोजेक्ट आता आपला फ्रुटफुल झाला आहे, तसंच लायब्ररियनसाठी कॉमन काही गोष्टी सुरू करता येतात का यावरती आमचे ट्रायल अँड एरर चालू आहे. आणि इव्हन लवकरच म्हणजे आज संध्याकाळी किंवा उद्या आमची मीटिंग देखील होईल यावर. तर ते जसं मी बोललो की एकटा लायब्ररियनला खरोखर एकतर प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा बजेटची अडचण येते किंवा त्यांना काही समजा काही इव्हन आपले लायब्ररियन्स लोकांना कॉन्फरन्सेस सुद्धा जाऊ दिलं जात नाही बऱ्याच वेळा, का तर लायब्ररी बंद राहू शकते म्हणून. तर असं होऊ नये म्हणून आपण कोलॅबोरेटिव्ह वर्क जे काही शक्य आहे ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करूया. हॅलो, पाध्ये सर यांनी विचारलं होतं ना क्वेश्चन. हा सर, मी तेच म्हणत होतो की हो हो, आपण अशा कॉमन प्लॅटफॉर्म आपल्या संघटनेच्याच वेबसाईटवर जर बनवला, त्यात काय होतं, वेगवेगळ्या विषयांचे लायब्ररियन आहेत, वेगवेगळ्या कॉलेजचे आहेत. हो, ती पण एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक लायब्ररियनचं बॅकग्राऊंड एज्युकेशन वेगवेगळं असू शकतं. त्यात त्यांना ते जास्त कळू शकतात, ते सब्जेक्ट किंवा त्यातलं कंटेंट जास्ती कळू शकतं. तर हे कोलॅबोरेटिव्ह काम करण्यासारखं नक्कीच आहे. हे करूया आपण सर, सुरुवात करूया. हो सर, ठीक. थँक्यू सर. थँक्यू सर. अजून कोणाला क्वेश्चन्स आहेत? हॅलो, डॉक्टर संजय शेनमारे सरांनी हँड रेज केलाय आणि हा सर. हॅलो शेनमारे सर, विचारा क्वेश्चन तुमचा. हा सर, मला असं विचारायचं आहे की आपण बहुतांश लोक तालुका लेवलला काम करतो आणि तिथे रिजनल लँग्वेज मधली डिमांड जास्त असते. बरोबर. आणि ओपन ई रिसोर्सेस मध्ये आपल्याला असं लक्षात येईल
का रिजनल लँग्वेज मधलं काहीच मटेरियल अवेलेबल नाही आहे की आपलं त्यात म्हणजे उल्लेख आलेला नाहीये? असेल तर कृपया त्या संदर्भात काही सांगा थोडं. नाही, मी त्यासाठी सर असंच म्हणलो होतो की हे काय रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे एकदमच सगळं कव्हर केलेलं असेलच असं नाही. आपण सर्वजण मिळून अजून कोलॅबोरेटिव्हली ह्याच्यामध्ये या ओपन कंटेंटची लिस्ट वाढवू शकतो, अजून एक्सप्लोअर करू शकतो आपण सर्वजण मिळून. ही परिपूर्ण आहेत असं मी म्हणू शकत नाही. याच्यामध्ये खरं रिजनल नाही घेतलेलं जास्त, पण जर आपल्याकडे जर काही याद्या असतील तर याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. नाही, काही आहेत का सर तुमच्या माहितीप्रमाणे म्हणजे मराठीमध्ये स्पेशली? मी ई साहित्य वगैरे ह्या गोष्टी टाकल्या होत्या तिथे, नेट भेट वगैरे, नेट भेट, ई साहित्य, ई साहित्य टाकलं होतं. पण तरी पण अजून त्याला आपण ग्रो करू शकतो जास्त प्रमाणात. म्हणजे आपण कोलॅबोरेटिव्ह आपणच ग्रंथपाल लोक हे सगळं करणार आहोत. जर म्हणजे तुम्हाला एक साईट सापडली, दुसऱ्या कोणाला सापडली, तर प्रत्येकाने त्यासाठी काय वापर करणार तू त्याचा? तू वापर काय करणार? मी वापर नाही, आता सॉफ्टवेअर असतात ते पण त्यासाठी पण चांगलं असतं. थोडक्यात ते ना साधे प्रोसेसरची गेम हेच. सर सांगळे सर, तुमचा आवाज असताना सांगळे सरांचा आवाज सर म्यूट. ओके सर, ओके. हॅलो. हा सर. हॅलो, बोला. हॅलो. हा सर, मी बरोबर बोलतोय. हा सर, माझं आपलं नॅकचं जो चौथा कॅटेगरी आहे 4.2.2 त्याच्यामध्ये सर ई बुक्स आणि ई जर्नल आता हे कॉलेजने परचेस केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण ई बुक्स आणि ई जर्नल हे ओपन सोर्सचे दाखवू शकतो का? माझ्या मते आपण दाखवू शकत नाही, कारण परचेस शब्द वापरलाय त्यांनी. ओके सर, त्याच. ओके, थँक्यू सर. पण एनलिस्ट सर आपण वर्षभराचं सबस्क्रिप्शन घेतो, मग ते आपण तिथे दाखवू शकतो का? एनलिस्ट दाखवू शकतो. हो, दाखवू शकतो. एनलिस्ट दाखवू शकतो. ओके, थँक्यू सर. हॅलो, बोला मॅडम. आहेत कोणाचे आणखी क्वेश्चन्स की आभार मानायचे? ठीक आहे, नाही येत वाटतं आता. कन्क्लूड. आणि याच्यामध्ये मी एक ऍड करू इच्छिते की जसं रिजनल लँग्वेजचे त्यांनी रिसोर्सेस विचारले, तर महाराष्ट्र राज्य परिषदेचे पण त्याच्यामध्ये बरेचसे आहेत. त्याच्यामध्ये काल जसं विठ्ठल सरांनी त्यांचं पोर्टल दाखवलं, त्या पोर्टलमध्ये पण सरांनी दाखवले होते बघा रिजनल लँग्वेज मधले काही ई रिसोर्सेस. एनसीईआरटी चे बुक्स देखील उपलब्ध आहेत. हो, एनसीईआरटी चे. विठ्ठल सरांच्या कालच्या पोर्टल वरती होते बघा अवेलेबल, बघितले असेल तर. रिजनल लँग्वेजचे फ्री रिसोर्सेस. नीता मॅडम. हा सर. याच्यात काय आहे की रिजनल लँग्वेज मध्ये ऑनलाईन पब्लिशच फार कमी होत. ओके. पब्लिकेशनच कमी आहेत आणि त्याच्यातलं ओपन आणि मग रिट्रोस्पेक्टिव्ह कन्वर्ट करणं फार कठीण आहे त्याच्यात. कारण त्याच्यात खूप खर्च येतो आणि त्याला तेवढा ऍक्सेस देता येईल का नाही किंवा युज होईल का नाही हा एक प्रश्न आहे, म्हणून ते होत नाही. रिजनल लँग्वेजच्या बाबतीत सर असं पण असेल ना की प्लॅगिरिझम डिटेक्ट करणं थोडंसं अवघड येतात. हा, ते नाही, ते कुठलंच सॉफ्टवेअर ते डिटेक्ट करत नाही प्लॅगिरिझम. त्यामुळे पण त्याचा प्रसार जास्ती होत नसेल. दत्ता सरांना एक सजेशन आहे माझं शेवटी. तुम्ही खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट बनवली आहे आणि ती कंटिन्यू ठेवा, ते ऍड करत राहा त्याच्यात, आणि मग तीच आपण फायनल करूया आणि ती आपण अपलोड करूया पुन्हा. थँक्यू. थँक्यू दत्ता सर. सर, तुमची जी शेवटची पीपीटी आहे ती शेअर करा ना. प्रदीप सर, मला शेअर. बोला मॅडम, बोला. सर कालची हे युट्यूब लिंक पाठवा ना कालच्या सेशनची. आजपर्यंतचे सगळे मीटिंग्स अपलोड करतो. काल इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते अपलोड झालं नाही काल. ओके 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 ओके, काही हरकत नाही सर. आणि मग ते सर लवकरच युट्यूबला अपलोड करतील ते आणि तुम्हाला लिंक पाठवतो. ओके, चालेल सर. थँक्यू. नीता मॅडम. हा सर, आभार मानू. हो, मी सर्वप्रथम मुकला पुणेचे आभार व्यक्त करते. स्क्रीन शेअर बंद करा.
स्क्रीन शेअर त्यांना ते शेवटची PPT. ईमेल आयडी बघायचा आहे. नाही, फर्स्ट वर पण ईमेल आयडी आहे. ईमेल आयडी घ्यायचा आहे फक्त. मी टाकलाय तो, एव्हरीवनला शेअर केलाय आपल्या चॅट मध्ये. paul.dattatre@gmail.com. हो, मी शेअर केलाय. हो ठीक आहे, मी स्टॉप शेअर करतो. ठीक आहे मॅडम, प्लीज कंटिन्यू. मी सर्वप्रथम मुकला पुणेचे आभार या ठिकाणी व्यक्त करते की आज आपण ह्या वेबिनारचं 4थं सेशन सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. त्यासाठी आजचे जे आपले रिसोर्स पर्सन होते दत्तात्रय संकपाळ सर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला ओपन रिसोर्सेसची माहिती सर्व पार्टिसिपेंट्सला दिली आहे. आणि मला असं वाटतं की यातील बहुतांशी पार्टिसिपेंट्सला नव्याने काही ई रिसोर्सेसची माहिती झाली असेल अशी आशा मी व्यक्त करते. तसंच त्यांनी दिलेलं प्रेझेंटेशन अतिशय उत्कृष्ट होतं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच या वेबिनारच्या सक्सेससाठी आपण असं म्हणतो ना, बिहाइंड द सीन नाही म्हणता येणार कारण बच्चाव सर आपल्या सोबतच आहेत. बच्चाव सरांनी खूप सारे एफर्ट्स याच्यासाठी घेतलेले आहेत. त्यासाठी मी बच्चाव सर, मते सर, देसले सर यांचंही आभार व्यक्त करते. तसेच आजच्या या वेबिनारसाठी पार्टिसिपेट झालेले सर्व प्रोफेशनल कलिग्स यांचे मी आभार व्यक्त करते. तसेच संयोजकाच्या व्यक्तीने याची वेबिनारची मीटिंग संपलं असं जाहीर करते. थँक्यू. ओके, मी फक्त एक सूचना देतो की उद्याचं वेबिनार होईल स्वयंवरती. त्याचं सेपरेट मेल नाही आला तरी आयडी पासवर्ड हाच असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे SPPU ई कंटेंट रिपॉझिटरीच्या ई कंटेंट कोऑर्डिनेटर्स आहेत, त्यांनी कृपया मी टाकलेला फॉर्मला लवकरात लवकर रिप्लाय करा, म्हणजे मला पुढच्या काही तासात तुमचे अकाउंट बनवता येतील. ओके. फॉर्म कुठे टाकलेला आहे सर? SPPU च्या ग्रुपला, कंटेंट कोऑर्डिनेटरच्या ग्रुपला. आपल्या या ग्रुपवर नाहीये? नाही, वेबिनारवरती नाहीये या वेबिनारचं. कारण मग सर तो फॉर्म आम्ही नाही भरू शकणार? नाही, ते त्याचा पर्पज वेगळा आहे. पुणे रिजन. ठीक आहे सर. पुणे रिजन आहे मला वाटतं फक्त ना आपल्याला. ओके. बच्छाव सर. हो बोला. हॅलो बच्छाव सर, वेबिनारचा हा जो ग्रुप आहे याच्यात बहुतेक मी आणि पाटील मॅडम पण ऍड नाहीये. अच्छा, हा ग्रुप खरं तर आम्ही आधीच्या वेबिनारच्या सिरीजला बनवला होता, पण जॉईन करायचंय त्यांनी मला किंवा योगेश सरांना व्हॉट्सअप करा स्वतःचा कॉन्टॅक्ट. बरं चालेल सर. तुमचा मेल आहे पण व्हॉट्सअप नंबर नाहीये. माझा व्हॉट्सअप नंबर 966 522 522 999 8. ओके, थँक्यू सर. थँक्यू ऑल. योगेश सर, तुम्ही मीटिंग एंड करू शकता कारण होस्ट तुम्ही आहात. होस्ट मी आहे का? हो, मला शेवटपर्यंत माहित नव्हतं. कुठून गेलो आलेलं मला.